नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला बीड जिल्हा चालक मालक संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला असून तात्काळ कायदा वापस न घेतल्यास चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की राज्यभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। कुठे चक्काजाम केला जात आहे तर कुठे टायर पेटवले जात आहे। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालकाला 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे। आज सोमवार दिनांक 1/1/2024 रोजी बीड जिल्ह्यातील विविध चालक मालक संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। हा कायदा वाहन चालकांसाठी कठोर व अन्यायकारक असून कोणतेही वाहन चालक मुद्दामून अपघात करत नाही। कोणतीही घटना नकळत घडत असते। वाहनधारकांनाही कुटुंब आहेत, त्यांच्याही घरी कुणी वाट पाहत असते। कोणताही कायदा करताना सर्वसामान्यांचा विचार करून कायद्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती दिलेल्या निवेदनात म्हटली आहे। फक्त गुड्स व्हेकल या 4 व्हीलर या संबंधितच्या ड्रायव्हरचा कायदा नाही, तर हा कायदा ज्याही व्यक्तीला ज्या नागरिकांना आपल्या परिवहन विभागामधनं लाईट लायसन हेवी लायसन स्वरूपामध्ये आपण जे लायसन होल्डर काढलेले आहेत त्या 2 व्हीलरपासनं 6 व्हीलर 10 व्हीलर्स मल्टिपल एक्सलपर्यंत हा कायदा सर्वप्रथम लागू होतो। हे मी सर्वप्रथम मी तुम्हाला अगोदर निदर्शनास आणून देतो। दुसरी गोष्ट 27 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेमध्ये माननीय देशाचे गृहमंत्री नामदार श्री अमितजी शहा साहेब यांनी जो एकतर्फी विधेयक जे पारित केलं ते विधेयक हिट अँड रन स्वरूपाचं, तर त्या हिट अँड रन स्वरूपाच्या विधेयकामध्ये मी पुनश्च एकदा डबल सांगतो की ज्या व्यक्तीकडे ज्या जनतेतल्या ज्या विविध स्तरातल्या लोकांकडे जे लायसन होल्डर आहेत ते सर्व ह्या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्या सर्व ड्रायव्हरांना हा काळा कायदा म्हणायचा, आमच्या स्वरूपात आमच्या भाषेत काळा कायदा हा सर्वांना लागू होत आहे। त्या कायद्याच्या अनुषंगाने नवीन इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस लोकसभेमध्ये विधेयक पास केलं त्या विधेयकामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर रस्त्यावर जर कुठला अपघात होतो, जखमी जर असेल तर त्याला सुद्धा सजेचं प्रावधान आहे। त्या अपघातामध्ये जर एखादा मृत्युमुखी पडत असेल तर त्याच्यासाठी त्या ड्रायव्हरसाठी लोकसभेमधल्या विधेयकानुसार हिट अँड रनच्या स्वरूपामध्ये 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये दंडाचं प्रावधान केलेलं आहे। तर अशा जाचक कायद्याच्या विरोधामध्ये बीड जिल्हा मोटर मालक चालक संघटना, टेम्पो चालक संघटना, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, स्कूल बस संघटना, ट्रॅव्हल संघटना अशा विविध जिल्ह्यामध्ये ज्या कार्यरत संघटना आहेत त्या संयुक्त संघटनेने आज जो आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर जो मोर्चा काढलेला आहे, या मोर्चाच्या अनुषंगाने आणि आपल्या पत्रकार बांधव आणि मीडियाच्या माध्यमातून मी शासनापर्यंत मी माझे आवाज जो पोहोचवताल त्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो शासनाला की अशा जाचक अटी रद्द करून ड्रायव्हरांच्या विषयी एकतर्फी कायदा हा रद्द करण्यात यावा आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा करून ड्रायव्हरांचे हितसुद्धा जोपासले जावे। पुढील इशारा काय? इशारा असा राहील, जर या कायद्यावर जर काही दिवसामध्ये जर फेरबदल करण्यात नाही आले तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची आर्थिक व्यवस्था जर दळणवळणाची सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे तर ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही चक्काजामचं आंदोलन हे येणाऱ्या काळामध्ये पुकारून स्वयंघोषित शांततेच्या मार्गाने चक्काजाम माझे वाहन चालक करतील, जेणेकरून त्याच्यात फळभाजी आले, पेट्रोल डिझेल सारख्या व्यवस्था आल्या, दूध आले, इमर्जन्सी व्यवस्था मला त्याच्यात घेता येणार नाहीत, पण ते स्वयंघोषीमध्ये जर आले तर ह्या कारणाने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कायदा सुव्यवस्थेला फार काय मोठा आर्थिक फटका बसू शकतो। याचं शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावर लवकरात लवकर कसा तोडगा काढून त्या संबंधित इम्प्लिमेंटेशन करावेत असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।